नमस्कार. अमेरिकेतल्या शाळांमध्ये एक्झाम्स होतात का? नाही. येस, यू हर्ड इट राईट. भारतामध्ये जशी वार्षिक परीक्षा होते आणि ती परीक्षा पास केली तरच मुलं पुढच्या वर्गामध्ये जात असतात. असा प्रकार अमेरिकेमध्ये होत नाही. इथे जी परीक्षा होते त्याचं स्वरूप भारताच्या परीक्षेपेक्षा खूप वेगळं आहे. मुळात त्याला परीक्षा आपण नाही म्हणू शकत. एक काइंड ऑफ लाईक जस्ट ते चेक करतात की मुलांनी त्या वर्षी त्यांचं शिक्षण व्यवस्थितपणे पूर्ण केलं आहे का. पहिली गोष्ट, 1ली ते 3रीपर्यंत एक्झाम्स होत नाही. इंटरनल वर्गातल्या वर्गात टीचर सब्जेक्ट कुठल्याही सब्जेक्टमध्ये म्हणजे एकच टीचर असते ती सगळे सब्जेक्ट शिकवते. सो सब्जेक्ट 4 आहेत: मॅथ, सायन्स, इंग्लिश आणि सोशल स्टडीज. या 4ही विषयांमध्ये 1ली ते 3रीपर्यंत जेव्हा जेव्हा एक युनिट संपतो त्यावेळेस वर्गातल्या वर्गात युनिट टेस्ट होत असते. त्याचा एक रिपोर्ट कार्ड तयार होतो. वर्षभरातून 2दा किंवा 3दा टीचर पॅरेंट कॉन्फरन्सेस होत असतात आणि त्या कॉन्फरन्सेसमध्ये मुलांची प्रगती पॅरेंट्सला सांगितली जाते. आता 3री ते 7वी एक्झाम्स होते वर्षाच्या शेवटी आणि इंटरनल ज्या युनिट टेस्ट वगैरे असतात त्या तर चालूच असतात. पण वर्षाच्या शेवटी एक वार्षिक परीक्षेसारखी एक्झाम असते. पण त्या परीक्षेमध्ये मुलं पास झाली तरी पुढच्या वर्गात जातात आणि नाही पास झाली तरीही ते पुढच्या वर्गात जातात. तर या एक्झाम्स नेमक्या होतात कशा? प्रत्येक राज्यामध्ये या एक्झामचं नाव कदाचित वेगवेगळं असू शकतं. पण टेक्सास राज्यामध्ये वार्षिक परीक्षेला स्टार टेस्ट अशी म्हणतात. STAAR. ही परीक्षा कम्प्युटरवरती मुलांना द्यायची असते. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात, म्हणजे एक प्रश्न आणि त्याचे मल्टिपल ॲन्सर्स असतात. त्यापैकी करेक्ट ॲन्सर मुलांनी चूज करायचं असतं. आता विषय जरी 4 असले तरी 2च विषयांची एक्झाम होते, इंग्लिश आणि मॅथ. पण ह्या एक्झामच्या रिझल्ट अशा 4 कॅटेगरीमध्ये लागतो. म्हणजे पहिलं असतं की डिड नॉट मीट ग्रेड लेवल, म्हणजे तो मुलगा नापास झाला आहे, त्यांनी जी परीक्षा दिली त्याच्यामध्ये तो पास होऊ शकला नाही. दुसरं असतं मीट्स ग्रेड लेवल. तिसरं असतं अप्रोचेस ग्रेड लेवल, म्हणजे ते पासही नाही आहेत किंवा फेलही नाही आहेत, ते ऑलमोस्ट काठावरती आलेले आहेत. आणि सगळ्यात शेवटी असतं मास्टर्स ग्रेड लेवल, म्हणजे त्यांनी सगळे सब्जेक्ट किंवा सगळे टॉपिक एकदम परफेक्ट शिकलेली आहे. आता जी मुलं अप्रोचेस ग्रेड लेवल किंवा डिड नॉट मीट ग्रेड लेवल कॅटेगरीमध्ये असतात, म्हणजे जी फेल झालेली असतात किंवा फेलही नाही आहे पासही नाही आहे, काठावर पास झाली आहेत, अशा मुलांना ते नेक्स्ट ग्रेडमध्ये तर पाठवतात, पण त्यांच्यासाठी एक्स्ट्रा सपोर्ट प्रोव्हाइड केला जातो. फॉर एक्झाम्पल, एखादा मुलगा मॅथमध्ये फेल झाला आहे तर शाळाच त्याच्यासाठी एक्स्ट्रा क्लासेस किंवा एक्स्ट्रा ट्युटरिंग प्रोव्हाइड करतं त्या नेक्स्ट ग्रेडमध्ये त्याला चांगला रिझल्ट येण्यासाठी. हीच सेम एक्झाम 8वीपासून पुढे ऑलमोस्ट सगळ्या विषयांची होते. अगेन त्या एक्झाम फेल झाल्यामुळे ते पुढच्या वर्गात जाणार नाही असं होत नाही. पण हे 3-4 वर्ष जर मुलांनी मेहनत केली, चांगले स्टार टेस्टमध्ये मार्क मिळवले, इंटरनल टेस्टमध्ये मार्क मिळवले, तर त्यांना पुढे कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी मदत होत असते. सो 8वीपासून 12वीपर्यंतचे वर्ष अमेरिकेतल्या शाळांमध्ये खूप महत्त्वाची समजली जातात.